युद्धाच्या झळा कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, पण काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नाही. काँग्रेस नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करते. पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक. लोकांनी गॅससाठी रांगा लावाव्यात म्हणून काँग्रेसचे प्रयत्न, मात्र कुणीही चिंता करू नये, गॅस उपलब्ध आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागरिकांना आवाहन. राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर. शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश. दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं बंधनकारक. गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं राहणाऱ्या ग्राहकांना सरकारकडून खुशखबर. आता घरगुती सिलेंडर व्हॉट्सअप, SMS आणि ॲपद्वारे बुक करता येतील. मुंबई, पुण्यामध्ये आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर. गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी. मुंबईतील वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड. शिधा वाटप विभागाच्या धाडीमध्ये अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. शिर्डीमध्ये साई प्रसादाला सुद्धा गॅस टंचाईची झळ. साई भक्तांना आजपासून प्रसादामध्ये एकच लाडू पाकिट मिळणार, तर साई प्रसादालयातील जेवणाच्या मेन्यूतही बदल. राज्यभरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड. पुरवठा विभागाकडून जालन्यामधून 59 तर भंडाऱ्यामधून 37 सिलेंडर जप्त. अवैध साठवणूक करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई. आखाती युद्धाचा गॅस नंतर भाजीपाला मार्केटला देखील झळा. पंढरपुरात मागणी घटल्यामुळे केवळ 10%च भाज्यांची विक्री. मार्केटमध्ये शुकशुकाट. उरलेला माल फेकून देण्याची वेळ. होमर्समधून जायचं असेल तर चिनी चलनामध्ये पेमेंट करा. इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची एका वृत्तसंस्थेला माहिती. चीननं अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देत नव्या व्यापार युद्धाला तोंड फोडले. इराणच्या खर्ग बेटावरील आणि इंडिगो नंतर अकासा एअरलाइन्सच्या तिकीट दरांमध्ये वाढ. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा प्रवास महागणार. उद्यापासून नवे दर लागू होणार. सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका. केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. विविध समुदाय, नेते, महत्वाच्या व्यक्ती यांच्याशी संवाद साधल्यानंतर निर्णय. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 4 दिवस बंद राहील. संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा 14 ते 18 मार्च पर्यंत बंद. भाविकांना केवळ उत्सव मूर्तीचे दर्शन घेता येईल. पश्चिम विदर्भावर पाणी टंचाईचं सावट. अप्पर वर्धा धरणामध्ये 57% जलसाठा शिल्लक. बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% साठा.